नमस्कार आणि मी पुरुषोत्तम खोडगे जसं की तुम्हाला ओळखतात आज जे आहे आम्ही प्रयागराज या कुंभमेळ्यात 2025 चा हा जो कुंभमेळा प्रयागराज इथं जो सुरू आहे या ठिकाणी आज सकाळी पोहोचलो आणि पाठीमागे जो तुम्ही बघताय माझ्या हा श्री गुरु काशनी आश्रम या काशनी आश्रम मध्ये आम्ही थांबलेलो आहेत। आमच्या सोबत आहेत आपले गुरुवर्य श्री योग गुरु यतींद्रानंद महाराज जी मलकापूर आणि आपण आतमधले जे आहे इथली राहण्याची व्यवस्था आहे इथलं कथा मंडप आहे जेवणाची व्यवस्था आहे हे सर्व आता आपण यामध्ये पाहणार आहे आणि हे जे सर्व आहे हे अतिशय निशुल्क आता तुम्ही जे माझ्या पाठीमागे जे पाहू शकता माझ्या पाठीमागे या बाजूला जे आहे हे आहे इथलं कार्यालय जिथं की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागते। त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्डची एक फोटोकॉपी झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट साईज फोटो पाहिजे जे की एक त्यांच्याकडे जमा होतो फोटो आणि एक तुम्हाला आय कार्ड मिळते त्या आय कार्डला लावून ते आय कार्ड तुमच्याकडे राहते। असं करून तुमचं इथं रजिस्ट्रेशन होते आणि तुम्हाला इथून जो तुमचा जो टेंट आहे तुमची जी राहण्याची व्यवस्था आहे तुम्हाला दिला तर आता जे तुम्ही हे बघू शकता माझ्या पाठीमागे हे जे झाड आहे हे झाड हा जो आश्रम आहे इथली प्रत्येक जी गोष्ट आहे ही टेम्पररी आहे। ही फक्त या कुंभमेळ्याकरता म्हणजे 1.5 ते 2 महिन्याकरताची व्यवस्था आहे। पण तुम्ही जर इथं पाहिलं तर तुम्हाला कुठंच पाहून असं वाटणार नाही की ही व्यवस्था टेम्पररी आहे फक्त 1.5 ते 2 महिन्याकरता बनवली आहे। अतिशय सुंदर असं नियोजन आहे एकदम परफेक्ट आहे की जे आपण आपल्या गावामध्ये आपल्या घरी जे मंदिर आहेत आश्रम आहेत जिथं ती परमनंट व्यवस्था असते त्याच प्रकारची किंवा त्याहून अधिक चांगल्या प्रकारची व्यवस्था इथं यांनी फक्त या 1.5 ते 2 महिन्याकरता केलेली आहे। तुम्ही पाहू शकता यज्ञकुंड आहे मंदिर आहे रूम्स आहे साधन रूम आहे अटॅच रूम आहेत नॉन अटॅच रूम आहेत व्हीआयपी नॉन व्हीआयपी व्हीव्हीआयपी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथं रूम आहे कथा हॉल आहे इथं किचन आहे सकाळी चहा नाश्ता दिला तो नंतर जेवण आहे सकाळचं संध्याकाळचं जेवण आहे असं कितीतरी इथं ह्या गोष्टी आहेत की ज्या यांनी फक्त 1.5 ते 2 महिन्याकरता करून ठेवलेल्या आहेत। तर चला ते आपण प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण ग्राउंड मध्ये खाली मॅटिन लागलेलं आहे कारण की इथली जी माती आहे हे अति म्हणजे नरम आहेत चालण्याकरता किंवा काही अडचणी होऊ नये म्हणून यांनी पूर्ण ग्राउंड मध्ये अशा प्रकारची मॅटिन टाकून ठेवलेली आहे की ज्यामुळे म्हणजे लोकांना सुविधा झाली पाहिजे त्रास नको याकरता यांनी व्यवस्था करून ठेवली आहे। तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघू शकता हे राधाकृष्णाचं मंदिर जे की इथं एक थोड्या दिवसाकरता यात्रेकरता कुंभमेळ्याकरता बनवलेलं आहे आणि जे पाठीमागे त्याच्या बाजूला जे आहे ह्या बाजूला जे बघतायत हा यज्ञकुंड जिथं की जे भाविक येतात ते यज्ञकुंडामध्ये सहभाग घेतात आणि यज्ञ करतात ते पंडितजी असतात बरेचसे महाराज मंडळी आहेत नवीन महाराज मंडळी येतात सकाळ संध्याकाळ हा यज्ञकुंड इथं सतत सुरूच राहतो। तर चला आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण जे आलेलो आहे आपण आता आलेलो आहे कथा पंडाल मध्ये कथा हॉल मध्ये इथं सकाळ संध्याकाळ इथं कथा सुरू असते जसं की आता तुम्ही पाहू शकता आता सुद्धा तिथं आतमध्ये कथा सुरू आहे जे की आता आपण थोडस दाखवण्याचा प्रयत्न करूया। जर त्याने आपल्याला नाही दाखवू जर त्याने अडवलं तर सांगता येत नाही दाखवू शकणार नाही आपण परंतु आपण थोडासा हा प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला जसा कथा मंडप हा दिसला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता की हा कथा मंडप किती भव्य आहे आणि यामधली तुम्ही जी लाइटिंगची व्यवस्था किंवा तुम्ही बसण्याची आसन व्यवस्था आहे जे काही आहे ही तुम्ही पाहू शकता की किती चांगल्या प्रकारे यांनी करून ठेवलेली आहे। तर आता तुम्ही पाहू शकता की किती अतिशय सुंदर असा मनमोहक असा देखावा यांनी हा इथं ठेवलेला आहे जे की बाहेरून जे भाविक येतात दर्शना करतात ते पाहून अतिशय मनमोहक हा असा नजारा पाहून ते अतिशय खुश होतात आनंदित होतात आपल्या मोबाईल मध्ये ते हे दृश्य कैद करतात आणि इथून आठवणी म्हणून ते सोबत घेऊन जातात।
आता हॉल म्हणजे पाठीमागे जे पाहू शकता हा आहे भोजन हॉल घर इथे भोजन कक्ष यामध्ये दुपारी 1 वाजता जेवणाकरता सर्व जे इथं राहण्याला जे लोक आहेत जे महाराज मंडळी संत मंडळी आहेत जे गृहस्थी लोक आहेत किंवा जे बाहेरून इथं जे आलेले लोक आहेत यांना सर्वांना करता मोफत कुठलाही पैसे न घेता तर त्यांना मोफत सकाळ संध्याकाळचं जेवण दिले जाते असा अतिशय भव्य सुंदर स्वच्छ असा हा हॉल आहे चला आता आपण पुढे जाऊया तर आता हे जी तुम्ही आता पाहताय ही आहे आता इथं चहाची व्यवस्था आहे जे आलेले भाविक आहेत जे भाविक येत आहेत त्यांच्याकरता इथं निशुल्क अशी चहाची व्यवस्था आहे त्यांनी आपला तिथं ग्लास ठेवलेला आहे चहा घ्यायचा आहे आणि आपला जो ग्लास आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून तिथं परत ठेवून द्यायचा आहे त्याला कुठलेही पैसे लागत नाही तर चला पुढे आता जे हे तुम्ही बघताय हे आहे टेंट या टेंट मध्ये जे आलेले भाविक आहेत जे भाविक येत आहेत त्यांना इथं राहण्याची निशुल्क अशी व्यवस्था आहे की त्यांना कुठलाही इथं पैसे लागत नाही जसं की हे तुम्ही बघू शकता इथं सुरुवातीलाच नंबर दिलाय म्हणजे कुठल्या त्यामध्ये कोणते टेंट आहेत हे तुम्ही इथूनच तुम्हाला आता तुम्ही जे पाहू शकता हे अशा प्रकारचे हे टेंट आहे ज्यामध्ये हा जो 41 नंबरचा जो टेंट आहे हा आम्हाला 5 लोकांकरता हा इथं आम्हाला मिळालेला आहे तर या टेंट मधली आतमधली व्यवस्था कशी राहते हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर चला आता आपण टेंट बघूया हा जो टेंट आहे या टेंट मध्ये तुम्हाला यामध्ये जे आहेत गाद्या मिळतात परत तुम्हाला एक चेअर आहे इथं बसण्याकरता तुम्हाला एक चेअर आहे तुम्हाला या टेंट मध्ये एक ट्यूब आहे चार्जिंग पॉइंट आहे आणि वरतून जे आहे तुम्ही बघू शकता की हा वॉटरप्रूफ असा टेंट आहे तुम्हाला यामध्ये कुठल्याही ऊन वारा पाण्यापासून तुमचा बचाव होण्याकरता पूर्ण त्यांनी सुरक्षा केलेली आहे निशुल्क आहे तुम्ही म्हणून तुम्हाला सांग सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्ही सर्वांनी या कुंभमेळ्याचा लाभ घ्या स्नानाचा लाभ घ्या दर्शनाचा लाभ घ्या आणि सर्वांनी कुठल्याही आपल्याला बळी न पडता आपण सर्वांनी घराच्या बाहेर पडून इथं दर्शनाला या